नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथासागर घेऊन येत आहे. अध्याय 7. सोमकांताचा पुनर्जन्म. दुसऱ्या दिवशी पहाटे संध्या होम आटोपल्यावर भृगु ऋषींनी सोमकांताला बोलावले. सर्वजण ऋषीसमोर येऊन बसल्यावर पुनर्जन्माची कथा सांगण्यास सुरुवात केली. ते सांगू लागले, राजन, पुरी वंद्य पर्वताजवळ कोल्हार नावाची एक सुंदर नगरी होती. त्या कोल्हार नगरीत चिद्रूप नावाचा एक वैभवसंपन्न वैश्य राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव होते सुभगा. ती अतिशय सुंदर व पतिव्रताशील होती. या उभयतांना कामंदा नावाचा सुस्वरूप मुलगा झाला. त्याला खूपच प्रेमाने वाढवले. तो मोठा झाल्यावर त्यांनी त्याचे लग्न एका सुंदर मुलीशी केले. तिचे नाव कुटुंबिनी असे ठेवले. देवता आणि अतिथींचा ती नेहमी आदराने पूजा करी. मोठी पतिव्रता होती ती. तिला 5 कन्या व 7 पुत्र झाले. काही काळानंतर चिद्रूप वैश्य मरण पावला. त्याच्यामागे त्याची पत्नी सुभगा सती गेली. नंतर संपत्तीचा वारस म्हणून कामंदाचा सर्व सांभाळ करू लागला. संपत्तीचा मनसोक्त उपभोग घेऊ लागला. कुटुंबाने त्यावेळी त्याला अनेक प्रकारे समजून सांगितले, पण तो त्याकडे लक्ष द्यायचा नाही. थोड्याच दिवसात कामंदाजवळ सर्व द्रव्य संपले. अगदी इतके की स्वतःचे राहते घर ही विकायची वेळ त्याच्यावर आली. तेव्हा कामंदाने पत्नीला मुलासह तिच्या माहेरी पाठवून घर विकून टाकले. सर्व संपत्ती गेली. होते नव्हते तेही द्रव्य संपले. नंतर कामंदाने नगरातील लोकांना लुटायला सुरुवात केली. अनेक प्रकारचे कपट कारस्थाने करू लागला. चौर्यकर्म, धूतकर्म, जारकर्म करण्यात आणि लोकांना त्रास देण्यात त्याला आनंद वाटू लागला. वडिलांच्या काळातील कोणी कर्ज घेतली आहेत त्यांना खोटी कागदपत्रे देणे, खोटे बोलणे, गोरबऱ्यांना बाया बापड्यांस लुबाडणे, कर्ज काढून ते बुडवणे असा उद्योग तो करत असे. नगरातील लोकांना त्याच्या त्रासाबद्दल सांगितल्यामुळे राजाने त्याला नगराबाहेर हाकलून दिले. नंतर तो जंगलात राहून वाटमारी करू लागला. गरिबांचे प्राण घेणे, आपल्यापेक्षा ताकदवान असेल तर पळून जाणे अशा प्रकारे लुटू लागला. पशुपक्ष्यांना उगीच त्रास देणे, त्यांची हत्या करून उदरनिर्वाह करू लागला. लूटमारी करून कामंदाने खूप संपत्ती जमवली. अनेक चोर आपल्या हाताखाली कामाला ठेवले. त्याच जंगलात तो आपल्या मुलाबाळासह राहू लागला, अगदी एखाद्या राजाप्रमाणे. असे दिवस जात होते. कामंदा लुटालूट करून व जमलेल्या संपत्तीवर होती सुखजीवन जगत होता. एक दिवस अचानक एका हुशार ब्राह्मणाशी त्याची गाठ पडली. त्याने त्या गरीब ब्राह्मणाला उभे केले. गुणवर्धन असे नाव होते त्या ब्राह्मणाचे. हा आपला प्राण घेईल असे ब्राह्मणाला वाटले. तो खूप घाबरून गेला. भीतीने थरथर कापू लागला. गुणवर्धन ब्राह्मण म्हणाला, हे बघ, तू तर खूप धनवान आहेस. त्यासाठी तू माझी हत्या का करतोस? मी काय तुझा गुन्हा केला आहे? माझ्या घरी माझी दुसरी पत्नी आहे. पहिलीचे निधन झाले म्हणून मी दुसरा विवाह केला. माझ्या मृत्यूमुळे तिला किती दुःख यातना सहन करावे लागतील. आम्हाला वाचून जीवन जगणं कठीण होईल. तू मला सोडून दे, जीवदान दे. जो जीवदान देतो तो पित्याप्रमाणे असतो व मी ब्राह्मण असून तुला शरण आलो आहे. शरण येणाऱ्याचे रक्षण करणे यासारखा दुसरा धर्म नाही. जर तू माझा घात करशील तर तुला अनेक वर्ष नरकात खितपत पडावे लागेल. याचं तू आत्ताच भान ठेव. अन्याय करून तू धन जमवलंस. या पापांचं प्रायश्चित्त तुला नक्की मिळेल आणि ते प्रायश्चित्त मात्र तुला एकट्याला भोगावं लागेल. त्यात कोणीही वाटेकरी होणार नाही, हे ध्यानात ठेव. समाप्त. रामकृष्ण हरी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.